दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी. निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला. दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत माननीय महामहिम राज्यपालांचे सचिव IAS डॉक्टर प्रशांत नारनवरे. एका छोट्या स्वप्नातून सुरू झालेला प्रवास आणि आज महाराष्ट्राच्या प्रशासनात प्रभावी ठसा उमटवणारं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. IAS अधिकारी म्हणून त्यांनी कोल्हापूर, अमरावती, सांगली, धाराशिव, पालघर अशा विविध ठिकाणी काम करत लोककेंद्रित प्रशासनाची नवी दिशा दिली. ग्रामीण विकास, जलसंधारण, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण या क्षेत्रात त्यांनी राबवलेले उपक्रम राज्यभर गाजले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सारख्या ऐतिहासिक उपक्रमाच्या संकल्पनेत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये व्याख्यान, संशोधनपत्र आणि समाजातील ज्वलंत विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन ही त्यांची आणखीन एक वेगळी ओळख. बेटी बचाव, बेस्ट कलेक्टर आणि एक्सलन्स इन गव्हर्नन्स सारखे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या कार्याची साक्ष देतात. संवेदनशीलता, अभ्यासू वृत्ती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळेच डॉक्टर प्रशांत नारनवरे हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याच्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे प्रशासकीय अधिकारी आहेत की जे फक्त प्रशासनातली जबाबदारी सांभाळत नाहीत, तर विविध क्षेत्रात संशोधन, लेखन, प्रशासकीय कार्य वेगवेगळ्या पद्धतीने करत असताना स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. माननीय महामहिम राज्यपालांचे सचिव IAS डॉक्टर प्रशांत नारनवरे. सर, स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. थँक्यू मॅडम. आपल्या व्यस्त दिनचर्येतून आज आपण आलेला आहात, आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आपला सगळाच प्रवास हा खूप व्यापक आहे, मोठा आहे. तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमच्या घराची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि IAS व्हावं ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली हे अगदी सुरुवातीला ऐकायला आवडेल. तसं मी नागपूरचं आणि नागपूरमध्ये सुरुवातीचं माझं शिक्षण झालं केंद्रीय विद्यालयामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनसाठी गेलो, मेडिकल ग्रॅज्युएशनसाठी गेलो. त्याच्यानंतर मी डिग्री घेऊन पब्लिक हेल्थमध्ये मला करिअर करायचं होतं, तर पब्लिक हेल्थमध्ये मी करिअर करण्यासाठी पुढे वाटचाल केली. आणि नंतर मी माझी PhD करत असताना मला वाटलं की आता आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस पण द्यायला पाहिजे. तशी एक प्रेरणा आईवडिलांची होतीच की एक सामाजिक कार्यामध्ये मी आधीपासून गुंतलेला सक्रिय. होतोच. विशेष करून स्लम एरियाजमध्ये मेडिकल हेल्प प्रोव्हाइड करणे, कॅम्प्स घेणे, आमचे बाकीचे साथीदार यांच्यासोबत मिळून तिथे आम्ही एक लहान ग्रुप तयार केला. स्लम एरियाच्या मुलांच्यासाठी निशुल्क शिक्षण देणे, त्यांना स्पेशल त्यांचे क्लासेस घेणे, हे मी मेडिकल एज्युकेशन घेत असताना करत असे. आणि त्याच्यामुळं मला आधीपासून एक समाजसेवेची आवड होती. आणि मग त्यातूनच मला डॉक्टर बनलं पाहिजे हा एक विचार होता की डॉक्टर बनून आपण एक चांगली समाजसेवा करू शकतो. मग डॉक्टर झाल्यानंतर वाटलं की अजूनही आपल्याला पुढे काही करता येईल. आणखीन नॉर्मली IAS अधिकाऱ्यांना फार मोठं कॅनव्हास असतं काम करण्याचं.
आणि एक चांगला पॉलिसी मेकिंगमध्ये चांगला चेंज करून इम्प्लिमेंटेशनमध्ये चांगलं योगदान देऊन आपण काम करू शकतो. आणि मग त्याच्या अनुषंगानं आय थॉट की मला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन दिली पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली आय क्लिअर्ड सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. आणि त्यातूनही चांगलं म्हणजे मला आय गॉट माय होम कार्डर महाराष्ट्र, आणि मला येस. महाराष्ट्राचं होम कार्डर मिळालं. सर, पीएचडीचा विषय काय होता? माझा PhDचा विषय हॉस्पिटल ह्युमन रिसोर्स, अच्छा. त्याचे इम्प्रूव्हमेंट्स आणि हॉस्पिटल ह्युमन रिसोर्सचा इम्पॅक्ट जे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कसा असतो, त्याच्यावर माझा तो PhDचा इश्यू होता. दॅट वॉज मोर ऑन पब्लिक हेल्थ, की हेल्थ फॅसिलिटीज आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये कशा इम्प्रूव्ह केल्या पाहिजे. तर याच्या संदर्भात माझं संशोधन होतं. तुमच्या स्वप्नांना जे मूळ उद्दिष्ट मिळतं ते शाळेकडून मिळत असतं. शाळेचा अनुभव कसा होता? कुठल्या शाळेत तुमचं शिक्षण झालं? कुठल्या गावात? नागपूरमध्येच, हां. नागपूर शहरामध्येच केंद्रीय विद्यालय आहे. तिथे अच्छा, माझं केंद्रीय विद्यालयातच तुम्ही अ, प्राथमिक शिक्षणही तिथेच प्राथमिक घेतलं. शिक्षण आम्ही तिथे घेतलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांची एक प्रेरणा होतीच. बेसिकली पहिलं सामाजिक क्षेत्र मेडिकलचं, आणि मग त्यातून पुढे जाऊन प्रशासकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करावं अशी एक आईवडिलांची प्रेरणा आधीपासून होती. आणि मग तो एक विचार केला की आपण परीक्षा द्यायला पाहिजे. अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्ही काम केलं. सगळ्यात लक्षात राहणारा जिल्हा कुठला होता, की ज्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं? तसं पाहिलं तर आय एम रिअली थँकफुल टू स्टेट गव्हर्नमेंट. जवळपास 6 वर्ष मी जिल्हाधिकारी होतो. 3.5 वर्ष धाराशिवला आणि त्या काळच्या उस्मानाबादला जिल्हाधिकारी होतो, आणि जवळपास 2.5 वर्ष पालघरला होतो. हे दोन्ही कालावधी मला लक्षात राहण्यासारखे आणि आयुष्यभर लक्षात राहण्यासारख्या कालावधी आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इश्यू होता तो म्हणजे की हा पूर्ण रेनफेड एरिया होता, आणि दुष्काळ, मी असताना तिथे प्रचंड दुष्काळ होता. तर त्या दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही जलयुक्त शिवारचं प्रचंड मोठं काम केलं. जवळपास 24,000 आम्ही लहान मोठे बंधारे, रिचार्ज शॅफ्ट्स, सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशनचे वर्क्स हे केले. आणि महाराष्ट्रात सर्वात चांगलं काम झालं अशा प्रकारे ऑडिट करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आय ऑल्सो गॉट महात्मा फुले भूमी जलसंधारण अवॉर्ड, जे महाराष्ट्र शासनाचा होता. तर वॉटर कॉन्झर्वेशनचं काम आम्ही बऱ्यापैकी तिथे करू शकलो. दुसरं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असत, हो. आणि म्हणून हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय करता येईल, तर आम्ही शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या तयार करून शेतकऱ्याला फक्त प्रोडक्शनपर्यंत लिमिट न ठेवता त्यांच्या प्रोडक्टचं ब्रँडिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग हे कसं करता येईल, आणि तेही धाराशिवसारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये हा एक मोठा चॅलेंज होता. त्या काळात लोकांनी, तिथल्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मला खूप साथ दिली, आणि जवळपास 2,88,000 शेतकऱ्यांना आम्ही एकत्र केलं. 14,600 शेतकरी गट आम्ही तयार केले, आणि 58 शेतकऱ्यांच्या कंपन्या आम्ही तयार केल्या. त्याच्यामध्ये 5 दुधाच्या कंपन्या आपण तयार केल्या. 2 फ्लावर जे आहेत, जरबेरा आणि कार्नेशियन, जरबेरा, याचे क्लस्टर्स तयार केले. एक खोयाचा क्लस्टर तयार केला. कुंतलगिरीच्या पेढ्याचा जो खोवा आहे तो आमच्या भूम तालुक्यातून तिथे जातो, आणि भूम अच्छा. तालुक्यामध्ये आम्ही खोयाचा क्लस्टर केला. तर एक कृषी क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केल्यामुळे एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड ॲग्रिकल्चरसाठी तो मिळाला. तिसरं महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे भ्रूणहत्या. मेनका गांधी मॅडम त्या काही महिला व बालविकास मंत्री भारताच्या होत्या, आणि त्यांनी 100 कलेक्टर्सला भारतात पत्र लिहिले. बरं. आणि मी तो एक दुर्दैवी कलेक्टर होतो की ज्यांना त्यांनी पत्र लिहिलं की तुमचे इफर्ट्स इथे गरजेचे आहेत, कारण की तुमच्याकडे म्हणजे बीड, धाराशिव आणि इकडचा तो पूर्ण एरिया आहे. तर ह्या पूर्ण एरियामध्ये मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात फार कमी आहे, आणि ते वाढवण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आम्ही अनेक इनिशिएटिव्स घेतले, डेकॉय केसेस केल्या. जे लोक भ्रूणहत्येमध्ये होते त्या डॉक्टरांचे वर केसेस केल्या. सोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही आयडेंटिफाय केलं की जिथे नॅचरली जो रेशो असतो त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि मग त्या सरपंचांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं ग्रीन, येलो, रेड. मग जेवढे पण ग्रीन म्हणजे ज्यांचं सेक्स रेशो ज्या गावांचा चांगला आहे, येलो म्हणजे नॉर्मल आहे, आणि रेड म्हणजे अत्यंत कमी आहे. मग सगळ्या रेडच्या गावांच्या सरपंचांना आम्ही चिन्हांकित केलं, त्यांची मीटिंग घेतली, आणि मग गावाच्या सरपंचांपासून ते आशा अंगणवाडी ताईंपर्यंत सगळ्यांनी आम्हाला मदत केली. 883 वॉज अ सेक्स रेशो देन. तो एका वर्षात आम्ही 0 to 6 months
चा जो एज ग्रुप होता त्याच्यामध्ये 906 एवढा आम्ही क्रिएट करू शकलो. दॅट वॉज वन ऑफ द हायेस्ट इम्पॅक्ट. आणि मग त्याच्यानंतर केंद्र शासनाने 10 कलेक्टर यांची नियुक्ती केली, आयडेंटिफाय केले की ज्यांच्या सगळ्यात चांगलं परफॉर्मन्स होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुदैवाने मला तिथे बोलवून सन्मान केला. पण हे काम जे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यातून मला जो आत्मसमाधान झाला, शेतकऱ्यांसाठीचं काम, मुलींसाठीचं जे काम आहे, तर तो आत्मिक समाधान जे आहे तो खूप जास्ती आहे. आणि आजही धाराशिवतील अनेक शेतकरी येऊन मला भेटतात. आजही माझी ती मित्रता खरी जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. शेतकऱ्यांसोबत. सर, या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय. मंडळी, कुठेही जाऊ नका. आपण गप्पा मारतो आहोत IAS डॉक्टर प्रशांत ननावरे सर यांच्याशी. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण महाराष्ट्राची योजना, त्याच्या संकल्पनेमध्येही तुमचा खूप मोठा सहभाग आहे. ते ऐकायला आवडेल की कसं काय हे सगळं राबवलं गेलं. ही योजना 2024च्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही डिस्कस केली होती. कारण की महिलांसाठी काहीतरी करावं या दृष्टिकोनातून आमच्या त्यावेळच्या मंत्री अदितीताई तटकरे, आता पण त्या मंत्री आहेत, तर त्यांच्यासोबत सुरुवातीला चर्चा झाली की आपल्याला काय करता येईल. मग आम्ही सुरुवातीला प्लॅन केला की विधवा, परित्यक्ता महिला, एकल महिला ज्या असतील त्यांच्यासाठी सुरुवातीला काही प्लॅन असा तयार करायचा. त्याच्यानंतर त्याला साथ मिळाली त्यावेळचे मुख्यमंत्री महोदय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे आता मुख्यमंत्री आहेत, आणि सन्माननीय दिवंगत अजित पवार साहेब. त्यांनी आम्हाला इंडिकेट केलं की आपल्याला एक कमी काळामध्ये, जवळपास 1-2 महिन्यामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पाहिजे. दिवसात मोठं आव्हान. होय, 2 ते 3 महिन्याचा आम्हाला कालावधी गव्हर्नमेंटने दिला होता. तर त्या कालावधीमध्ये अनुप कुमार साहेब माझे सचिव होते, मी त्यावेळेस आयुक्त होतो, आणि मग आम्ही सगळेजण बसलो आणि त्यातून हा प्रोग्राम इन्व्हिजन कसा करायचा, कसा इम्प्लिमेंट करायचा, त्याचे निकष कसे ठरवायचे, आम्ही GR ड्राफ्ट केलेत. सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं माहिती गोळा केली. आधार सीडिंग करण्यासाठी आम्ही पोर्टल्स डेव्हलप केले. आणि मला सांगायला आवडेल की ही भारताची सगळ्यात फास्टेस्ट DBT स्कीम म्हणून आज प्रसिद्ध आहे. आणि जवळपास 2.36 करोड महिलांना आम्ही इतक्या कमी वेळेत लाभ देऊ शकलो, पोर्टल तयार करू शकलो. आणि जवळपास 350 ठिकाणी तालुका स्तरावर आम्ही या महिलांचे कॅम्प्स घेतले, आणि कॅम्प घेऊन तिथे महिला बचत गटांचे प्रोडक्ट्स विक्रीसाठीचं जे काम आहे ते त्या पूर्ण कालावधीत आपण कंप्लीट केलं, जे अजूनही सुरू आहे. सोबतच दी महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, माझी लाडकी बहीण योजनेच्या स्कीममधून जे पैसे मिळाले, जवळपास 3000 महिला त्या एकत्र आल्यात नागपूरमध्ये. आणि 3000 महिलांनी एकत्र येऊन जो पहिला अमाऊंट त्याला आम्ही दिला होता 2 महिन्याचा 3000 रुपये, त्यातून त्यांनी 1,000 रुपये बाजूला काढलेत आणि स्वतःची एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार केली, जी आज काम करते आहे. आपण याकडे पुन्हा येणार आहोत. घेतो एक छोटासा ब्रेक. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही PhD केलं, IASची तयारी पण केली, आणि तरी तुमचं समाधान झालं नाही. तुम्ही संशोधनपर कार्याकडे पण वळलात, म्हणजे रिसर्चकडे पण वळलात. कुठून येते एवढी ऊर्जा? जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला करायला मिळालं तर तुम्हाला कधीही कामाचा ताण जाणवत नाही. मग प्रशासन असेल, अभ्यास असेल, किंवा संशोधन करायचं असेल, लेखन करायचं असेल, तर तो एक हॉबी म्हणून मी करतो. आणि ती हॉबी असल्यामुळं विद्यापीठात जाऊन शिकवणं असेल, रिसर्च पेपर लिहिणं असेल, तर रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नल्समध्ये मग पब्लिश होतात. तर जे काही मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनोव्हेशन्स करतो, जे आपल्याशी मी आता चर्चा केली, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, त्यानंतर वुमन अँड चाइल्डमध्ये असेल, इवन ट्रायबल एरियाजमध्ये मी पालघरला असताना जवळपास 53,000 कुटुंबांना मी फॉरेस्ट राईट्स ॲक्ट
चे प्रमाणपत्र आणि त्यांचे फॉरेस्ट राईट्स ॲक्ट रिकॉग्नाइज करून दिले. हम्म. दॅट वॉज हायेस्ट इन इंडिया दॅट इयर. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हो तुम्ही लिखाण करता, संशोधनपर लिखाण हो. करता. त्यावेळेला भारताला तुम्ही कसं प्रोजेक्ट करता त्या लिखाणामधून? भारतामध्ये सुद्धा खूप सारे इनोव्हेशन्स होतात आहे. मग मी या अनेक इनोव्हेशन्सवर लिखाण केलं. म्हणजे जसं मी आपल्याला सांगितलं की ट्रायबल सेक्टरमध्ये असेल, आमचे अनेक IAS अधिकारी असतील, अनेक ग्रासरूट लेवलचे ट्रायबल डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, ते अत्यंत मोलाचं काम करतात आहे. परंतु ते कुठे अनेकदा पुढे येत नाही आणि रिसर्च जर्नलमध्ये तर येतच येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचे काय इंटरव्हेन्शन्स आहेत, त्यांच्या इंटरव्हेन्शन्समुळे काय काय चेंजेस निर्माण झाले आणि त्या चेंजेसच्या आधारे आपण पुढे कसं गेलो याचे मॉडेल्स मी तयार करतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॉडेल्स तयार करतो, जेणेकरून येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साठी ते मॉडेल्स ते फक्त महाराष्ट्रातच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर बाकी ठिकाणी आणि इवन जागतिक स्तरावर ते प्रशासकीय मॉडेल्स कामात येतील. जसं मी जे ॲग्रिकल्चरमध्ये कम्युनिटी कॉर्पोरेटचा मॉडेल तयार केला, तर तो रॉस्कल विद्यापीठ डेन्मार्क यांनी तो घेतला आणि आय गॉट अकॅडमिक डिस्टिंक्शन. जलयुग शिवारचं जे काम आम्ही केलं त्याचा जो मॉडेल तयार केला, त्यावेळेस वसुंधरा राजे मॅडम या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या आणि त्यांना जेव्हा तो मॉडेल कळला, तर त्यावेळेस त्यांनी त्यांचे इरिगेशन मिनिस्टर त्यांना पाठवून मुख्यमंत्री सिंचाई योजना हे तयार करण्यासाठी मला राजस्थानला बोलवून घेतलं आणि मग मी तिथे राजस्थानला बोलवून तो मॉडेल त्यांना तयार करून दिला. तर अकॅडमिक्स आणि प्रॅक्टिस याचा उत्तम समन्वय तुम्ही साधता आहात. समन्वय केला की फक्त आपले कामं हे कामापुरती राहत नसून किंवा इम्पॅक्ट पुरती राहत नसून तो भविष्याच्या लोकांच्यासाठी पण एक मॉडेल म्हणून आपण त्याचा विचार करू शकतो. तुम्ही सध्या राज्यपालांकडे सचिव म्हणून कार्यरत आहात, तुम्ही आयुक्त राहिलेले आहात, तुम्ही कलेक्टर राहिलेले आहात. आता तुमचं आणखीन एक सध्याचं जे काम आहे ते सचिव म्हणून आहे. त्यातली आव्हानं कुठली आहेत? आता सध्या मी माननीय राज्यपाल महोदयांचा सचिव म्हणून काम करतो आणि राज्यपालांच्या सचिव म्हणून राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये माननीय राज्यपाल महोदय हे दुवा असतात आणि त्यातून पुष्कळ सारे जे कॉन्स्टिट्यूशनल कामं जे माननीय राज्यपाल करतात, सगळ्या ज्या राज्य शासनाकडनं फाईल्स येतात, विधानसभेकडनं विधान परिषदेकडनं येतात, ज्युडिशियरीकडनं येतात, त्या पूर्ण फाईल प्रोसेस करून घेणे. मुंबईचं जे लोकभवन आहे, इट इज ऑल्सो अ डिप्लोमॅटिक ऑफिस. कारण की मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या वतीनं आम्हाला रिक्वेस्ट येत असतात. इथे जवळपास 108 देशांचे काउन्सिलर जनरल आहेत आणि फॉरेन डिग्निटरीज जे अनेक देशाचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री महोदय असतात, ते भेटी देतात. त्यांचे पूर्ण इंटरनॅशनल संमेलन ऑर्गनाईज करणे, समन्वयकाची खूप मोठी जबाबदारी समन्वयकाची एक मोठी जबाबदारी आहे. प्लस आमच्याकडे 39 युनिव्हर्सिटीज आहेत. तर त्या युनिव्हर्सिटीज चे चान्सलर हे आम्ही राज्यपाल महोदय असतात. तर तो आहे. वेळेचं व्यवस्थापन कसं करता? कुटुंब आणि तुमचं काम? कुटुंब आणि काम म्हणजे मी खूपच चांगला व्यवस्थापक असं अजिबात नाही. घरी अजूनही मला कमी वेळ देतो म्हणून मुलांचा आरडाओरडा असतोच तो. कारण की कुठेतरी आपण एखादी काम केलं तर दुसऱ्या कामामध्ये आपला थोडासा हे होतो. तरी सुद्धा मी मुलांच्या अभ्यासाकडे थोडंफार लक्ष काय देता येईल, त्यांना कुठे खेळायला घेऊन जायचं आहे काय, तर असं मी सुट्टीच्या दिवशी वगैरे तेवढं जेवढं वेळ देता येईल तेवढं देतो. आय एम व्हेरी लकी दॅट माय वाईफ प्रियंका, शी इज ऑल्सो IPS ऑफिसर. तर त्यांचा फार मोठा मला साथ असतो आणि कृतार्थ आणि कृषांक 2 मुलं आहेत. सो दे ऑल्सो सपोर्ट. त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे प्लस पॅरेंट्सचा आशीर्वाद यांच्यामुळे मला जे काही करता येतंय समाजासाठी ते मी करू शकतो. विदर्भासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की विदर्भाचे सुपुत्र आज मुंबईमध्ये इतक्या महत्त्वाच्या पदावर आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. खरं तर तुमचा प्रवास हा खूप मोठा आहे, ऐकण्यासारखा आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण थांबतो आहोत. आपण वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. आणि भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही मुलाखत आपल्याला नक्की आवडेल. यातनं आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. मला स्वतःला सुद्धा आज ही मुलाखत घेत असताना मनापासून आनंद झाला. खूप वेगवेगळ्या गोष्टी माहिती झाल्या की एक व्यक्ती किती आघाड्यांवर लढू शकते. हा कार्यक्रम नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी
रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता. दीपस्तंभ सोन्याचे. नमस्कार.